नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी मुळाक्षरे की कशा प्रकारे मराठी मुळाक्षराचा सराव करतो आणि मुळाक्षरे अंततः कसे तो पूर्णपणे पाठांतर करतो, हे सर्व आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला तर मग उशीर न करता अभ्यासाला की सुरुवात करूया। ते कियांश, हे पहिलं काय आहे? अ हे हा, त्याच्या खाली काय नाव आहे? अननस। व्हेरी गुड। अननसाचं। नंतर काय? हे आईचं। आईचं। व्हेरी गुड। त्यानंतर पुढचं हे इकाड। कोणचं हे आहे? इकडचं आता हात लावला का? ते काढ। हे वरचं हे इमारतीचं। व्हेरी गुड। इमारतीचं। त्याच्यानंतर हे उकलाचं। नाही, इडिलिंबूचं। इडिलिंबूचं। व्हेरी गुड। त्याच्यानंतर हे उगलाचं। व्हेरी गुड। उखळ आहे त्याच्या खाली लिहिलेलं। त्यानंतर हे हे हा उकलाचं। हा, हे उखळाचं झालं। हे दुसरं कोणतं असं? हा, उसाचं। हा, हे एडक्याचं। पाय उघडून एडकाचं आहे का त्याच्या खाली लिहिलेलं? हा, एडक्याचं। हे आयरनीचं। व्हेरी गुड। त्याच्या पुढे काय? ओताचं। ओठ। बरोबर। व्हेरी गुड। त्याच्यानंतर औषधाचं। औषधाचं। व्हेरी गुड। त्याच्यानंतर अंगठीचं। अरे हे एक राहिलं, राहिलं की अंश। ऋषीचं। हा, ऋषीचं। व्हेरी गुड। आणि हे काय? स्वतःचं। मित्रांनो, हा व्हिडिओ करण्यामागचा प्रमुख उद्देश आपल्याला होता की मुलांना याबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा। मुळाक्षरे जी आहेत ही बेसिक असेल, पायाभरणी असते, ती पायाभरणी यामुळे होते। शब्दसंग्रह वाढतो, व्याकरण आणि उच्चारामध्ये स्पष्टता यामुळे येते, आणि सर्वात महत्वाचं असतं आत्मविश्वास। आत्मविश्वासाने मुले ज्यावेळेस एखादं स्वर म्हणतात, आ इ हे जे ओळखण्याची जी कला असते त्यांना ती विकसित होते। शब्द वेगाने वाचता येतात आणि त्यामुळे लेखनामध्ये चुका सहसा कमी होतात। मित्रांनो, माझे ना हे अननस कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। लोला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।